जर आता 1 मिनिटाच्या आत जर तुम्ही क्षेत्ररक्षण जर सजवलं नाही तर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल, याची दखल घ्या, कारण की बराचसा विलंब होतोय. आता बाद तब्बल 22 मिनिटं झालेत मॅच दुसरी मॅच संपून आणि अजूनही मॅचला सुरुवात नाहीये. पंच देखील मैदानाच्या आतमध्ये कडकत्या उन्हामध्ये खरंतर हे मॅच खेळवली जाईल. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या कर्णधार गावदेवी पेठ. चला फिल्डिंग लावून तर घ्यायचे, फिल्डिंग लावून घ्या गावदेवी पेठ, कारण की बराचसा उशीर होतोय. पहा विनर सामना खेळवला जाणार होता. अर्धा तास 25 मिनिटं तब्बल तुमच्यासाठी खरं तर इथे थांबलो गेलो. आणि प्रत्येक मॅच मध्ये पहा असं जर केलं तर मॅचेस वेळेवर संपणार नाहीत, याची दक्षता घ्या. सलामीची जोडी बघा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. टीम देवत संघाकडून मागील मॅचचा हिरो, या स्पर्धेतील पहिली अर्धशतकीय खेळी ज्या खेळाडूने केली ना तो सागर पाटील ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. या मॅच मध्ये देखील पाहूया नजरा असतील कोणत्या प्रकारे फलंदाजी सागर पाटील करेल. मोठे फटके मारण्याची दाट क्षमता या खेळाडूकडे पहा. थोड्याच वेळात मॅचला देखील पहा सुरुवात केली जाईल. षटक पहिलं षटक प्रगती पथावर असताना पिवंत षटक घेऊन आलाय पहा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज गुड्डू मात्रे. हा पहिला गोलंदाज इथं वापरण्यात आलाय पहा. कोणत्या प्रकारे गुड्डू गोलंदाजी करेल हे देखील आपण पाहणं गरजेचं राहील, कारण की सलामीचा एक धाकड फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पहा. सागर पाटील समाधान वाघमारे ही सलामी जोडी. डावखुरा फलंदाज सागर पाटीलच्या माध्यमातून जबरदस्त केले पाहायला मिळेल. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन करतर. चला का उशीर होतोय तेच कळत नाहीये. गावदेवी पेठ संघ विनंती करेल तुम्हाला की मॅचला मात्र आता सुरुवात करा, बराचसा उशीर होतोय. चला मॅचला पहा सुरुवात होते. गुड्डू मात्रे गोलंदाजी मार्कवर पिवनचा षटक हाताळताना सलामीवीर फलंदाज ऑन स्ट्राईक खेळतो तो सागर पाटील. कोणत्या प्रकारे फलंदाजी राहील हे पाहणं गरजेचं आहे. पहिलं षटक प्रगती पथावर असताना गुड्डू मात्रे गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. गेमिझॉन पहिला चेंडू इथं फेकला जातोय. 12 वाजून 9 मिनिटं झालेत पहा. टाइम अलर्ट असेल तुम्हाला. 4 षटकाचा सामना आहे. 3 षटके तुम्हाला 15 मिनिटाच्या आतमध्ये संपवायचे आहेत. चला त्वरित यार क्षेत्ररक्षण लावून घ्या. किती उशीर पहा केला जातोय. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटके संपवायचे. आता मात्र इथं वेळ खर्च करू नका. कोणती टीम मीटिंग घेऊ नका प्लीज, विनंती असेल. टीम गावदेवी पेठ संघ बराचसा उशीर केलाय तुम्ही. सलामीवीर फलंदाज तब्बल 5 मिनिटं झाले मैदानाच्या आतमध्ये येऊन थांबलेत. आता मात्र तुम्हाला विनंती असेल इथून पुढे कोणती टीम मीटिंग घेऊ नका. मॅचला मात्र त्वरित सुरुवात करा. चला पंतांचा ग्रीन सिग्नल येतोय. मॅचला होईल इथून सुरुवात. गेम इज ऑन. टाइम अलर्ट असेल इथं पहा. 12 वाजून 10 मिनिटं झालेत. 12:30 वाजेपर्यंत ही इनिंग संपली पाहिजे. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळून काढण्यात होता. बडी मछली जाल में फंसती हुई. बिग विकेट. फलंदाज सागर पाटील बॅक टू द पवेलियन. सरपंच चषक ठेवलाय भारी खाना बघावाला. मेरे गावाच्या संजय शेटचं नाव गाजतंय तालुक्याला. मेरे गावाच्या संजय शेटचं नाव गाजतंय तालुक्याला. संजय शेट पाटील मेरे गावाचा लय नावा रुपाला. संजय शेट पाटील मेरे गावाचा लय नावा रुपाला. पहा
ओव्हरपिच चेंडू होता त्याला हलक्यातने खेळून काढण्याचा प्रयत्न सागर पाटील याचा पहिल्या चेंडूवर सन्मान देण्याचा प्रयत्न केला जात होता परंतु प्रयत्न असफल ठरला फर्स्ट स्लिप मध्ये एक चांगला झेल घेतला आणि खेळ संपलाय पहा इथे सागर पाटीलचा गोल्डन डकचा शिकार आता प्रेम वाघमारे इनॅट क्रमांक 3ऱ्या क्रमांकावर येणारा खेळाडू प्रेम वाघमारेला आता चांगली फलंदाजी साकारावी लागेल कारण की टीमचा हुकमी एक्का माघारी परतलाय तंबूच्या आसऱ्याला म्हणजे सागर पाटील आता इथून पुढे कोणती कशी खेळी केली जाईल हे पाहणं तितकंच गरजेचं पुढील गुड्डू मात्रे चेंडू टाकण्यासाठी सज्ज ओव्हर द विकेट इथे पहा मोठा फटका लगावला जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळाडू तिथे तैनात पाहायला मिळेल या चेंडूवर मिळेल धाव संख्येचं पहा अकाउंट ओपन केलं जात आहे खर तर मिस टाइम स्ट्रोक इथं पाहायला मिळाला कव्हरच्या दिशेने लगवण्याचा प्रयत्न प्रेम वाघमारेचा धाव फलक 2 या आकड्यावर एक गडी बाद 2 टीम टायगर 11 देवत संघ आपण पाहतोय पहिलं षटक प्रगतीपथावर असताना गुड्डू मात्रे गोलंदाजी मार्कवर 4 षटकाचा सामना 4 षटकामध्ये 40-45 धावा करण्याचा मानस असेल टीम देवत संघाचा इथे पहा मोठा फटका लगावतोय मिस टाइम स्ट्रोक झेलची संधी अँड इट्स टेकन फलंदाज दुसरा धक्का प्रेम वाघमारे बॅक टू द डगआउट ठेवलाय भारी खाना गावाला सरपंच चषक ठेवलाय भारी खाना गावाला मेरे गावाच्या संजय तणाव गाजतय तालुक्याला मेरे गावाच्या संजय तणाव गाजतय तालुक्याला इथे पहा षटकाची समाप्ती होते एक षटकाच्या अखेरीस धाव फलकावर टोटल धावा आपण पाहतोय कैलास वाशी विनायक स्मृती टायगर 11 देवत संघ जाऊन पोहोचलाय 2 गडी बाद 9 धाव संख्येवर टीम देवत संघ आपण पाहतोय पहिल्या षटकाचा विचार केला गुड्डू ने जबरदस्त गोलंदाजी केली गुड्डू मात्रेने 3 धावा 5 चेंडू मध्ये दिल्या होत्या शेवटचा चेंडू थोडासा पुढे टाकला बा आणि त्याच्यावर प्रहार केला समाधानने स्ट्रेट ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला सिक्सर आणि 6 धावेने धाव फलक पुढे 9 या आकड्यावर 2 गडी बाद दुसरा षटक आता प्रगती पथावर लक्ष्मण कांबळे गोलंदाजी मार्कवर ओव्हर द विकेट फुल टॉस चेंडू होता त्याच्यावर प्रहार चेंडू फाईन लेगच्या दिशेने अलॉंग द कार्पेटर सायने चेंडू ओव्हर द लाईन दॅट्स अ 4 रन चौकार मेरे गावाचा लयनावा रूपाला संजय पाटील मेरे गावाचा लयनावा रूपाला लक्ष्मण कांबळे तिथं पहा स्वागत केलं जातंय
फलंदाज आपण पाहतोय भूषण वाघमारेच्या माध्यमातून. हा ट्रॅकर होता पूल करण्याचा प्रयत्न, आता मात्र खूप टप्प्याचा चेंडू टाकला होता, पंचांनी दंडित केलाय. वन बाउन्स मात्र या चेंडूवर इथं दिलाय आणि या चेंडूवर पहा डॉट चेंडू फेकला जातोय. पूल करण्याचा प्रयत्न असफल ठरला गेला. दुसरं षटक प्रगती पथावर असताना जयेश मात्रे आम्हाला कळतं आतापर्यंत 6 मिनिटं झालेत. लाऊड अपील केली जाते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जाईल आणि 2 धावा देखील पहा. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. लेग स्टिकला कुठेतरी चेंडू मिसिंग पाहायला मिळाला. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी या अपील मध्ये आपण पाहतो. आणि या चेंडूवर मिळाल्या 2 धावा. 2 धावेने धाव फलक, धाव संख्या डबल डिजिट मध्ये 15. धाव संख्या 15 आपण पाहतोय. 2 गडी बाद, टीम देवत. दुसऱ्या फेरीतील ही पहिली लढत आपण पाहतोय. इथे पहा पुन्हा एकदा आलोवर फुलटॉस होता, त्याच्यावर फ्लिक केलाय चेंडू फाईन लेग रिजन मध्ये, सीमारेषा पार. मिळतील 4 रन. चौकार. पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय शेठ पाटील, सुख दुःखाला संजय शेठ धावून येईल. पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय शेठ पाटील, सुख दुःखाला संजय शेठ. सुरुवात मात्र थोडीशी खराब पाहायला मिळाली होती टीम देवस संघाची. आता कुठेतरी चांगल्या स्थितीमध्ये मी म्हणेल टीम टायगर 11 देवस संघ सुस्थितीमध्ये जाऊन पोहोचला. आता 19. 2 गडी बाद. दुसरं षटक प्रगती पथावर असताना अद्याप दुसऱ्या षटकातले 2 चेंडू शिल्लक असतील. धाव संख्या आता तब्बल 19 धावा. पहिल्या षटकाचा विचार केला, 9 धावा खर्च केल्या गुड्डू मात्रेने. 5 चेंडू हाताळले होते, त्यावर 3 धावा फक्त खर्च केल्या होत्या. त्यानंतर शेवटच्या चेंडूवर समाधानने तो लगवलेला मच निडेड हिट षटकार पाहायला मिळाला. इथे पण नक्कीच चांगली लाईन लेन इथे पाहायला मिळते. यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. पिचिंग इन लाईन, इम्पॅक्ट इन लाईन अँड विकेट सिटिंग. फलंदाज भूषण वाघमारे बॅक टू द डगआउट. आई जगदंबा क्रिकेट संघ खानाव गावाचा, आई जगदंबा क्रिकेट संघ खानाव गावाचा. सचिन मुंडे कॅप्टन भारी हय्या संघाचा, सचिन मुंडे बॅट्समन भारी हय्या संघाचा, सचिन मुंडे कॅप्टन भारी हय्या संघाचा, सचिन मुंडे बॅट्समन भारी हय्या संघाचा. सचिन दादा मुंडे कॅप्टन भारी या संघाचा खरंच चांगलं कर्णधार पद आपल्याला पाहायला मिळतं भूषवत असताना. आई जगदंबा 11 खानाव संघाचा संघनायक सचिन दादा मुंडे यांची या स्पर्धेमध्ये कडक नियमावली आपल्याला पाहायला मिळते. आगळी वेगळी संकल्पना देखील पाहायला मिळत असते. 8:30 वाजता मागील शृंखला जी पाहिली होती, 8:30 वाजता पहिला चेंडू पडत होता. या मॅच मध्ये देखील, या शृंखलेमध्ये देखील विचार केला तर 9, 9:30 वाजता पहिला चेंडू इथे पडतो आणि वेळेवर सामने संपतात आणि वेळेवर चालू होतात. हीच तर या स्पर्धेची खासियत आपल्याला पाहायला मिळेल. इथे दुसरं षटक प्रगती पथावर असताना लेग बिफोर त्या स्वरूपात बाद झाला पहा भूषण वाघमारे. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये शुभम पाटील कोणत्या प्रकारे फलंदाजी करेल. डावखुरा फलंदाज, लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये. इथे पहा मी हेलिकॉप्टर लगावलं जातोय. ऑफ साइडला खेळाडू तैनात. इथे या चेंडूवर मिळेल 1 धाव. एका धावेने धाव फलक पुढे जाईल. धाव फलक जाऊन पोहोचतोय 20. इथे पहा 2 षटकाची समाप्ती होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा नाणेफेक गमावल्यानंतर टीम कैलासवासी विनायक स्मृती टायगर 11 देवत संघ जाऊन पोहोचलाय पहा 3 गडी बाद. 20 या आकड्यावर. इथे पहा 2 षटकाची समाप्ती झाली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर 3 गडी बाद 20. आता येणारे 12 चेंडू असतील आणि 12 चेंडू मध्ये किती धावांचं टार्गेट सेट करतील हे पाहणं तितकंच गरजेचं राहील टीम टायगर 11 देवत संघ. कारण सलामीला आलेला फलंदाज समाधान अजून आपल्याला खेळताना पाहायला मिळेल खेळपट्टीवर.
इथे हाफ ट्रॅक होता, मोठा फटका लगवायचा होता, प्लेड इन मिस असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये डॉट चेंडू जो होईल ते सांगता. हाफ ट्रॅक टाकला होता, अखूट टप्प्याचा चेंडू, त्याला पूल करायचा होता, मोठा फटका लगवण्याच्या नादामध्ये चेंडू डॉट फेकला जातोय. इथे सुरेख गोलंदाजी, आता नवीन गोलंदाज सुनील एडे गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू डॉट फेकला जातोय. आता दडपण क्रिएट केलं जाते फलंदाजांवरती. लेफ्ट हँड गोलंदाज, स्टॉपेज लागलाय, चेंडू मिस टाइम स्ट्रोक, बराच काला वेळ, झेलची नामी संधी, अतिशय सोपा झेल पहा सोडला जातोय. सोपा झेल कॅचेस तुम्हाला खरं तर पकडावे लागतील. पकडो कॅच जितो मॅच नेहमीच आपल्याला हे मैदानामध्ये समीकरण पाहायला मिळत असतं. कॅचेस भरपूर मॅच मध्ये महत्वाच्या असतात. खरं तर आपण पाहतोय दुसऱ्या फेरीतील पहिली लढत देवत विपक्ष गावदेवी पेठ. मॅच मात्र रोमहर्षक होईल यात मात्र शंका नाहीये, कारण की दुसऱ्या फेरीतील पहिली लढत दोन्ही संघाचा विचार केला तर विनर विनर संघ आपल्याला पाहायला मिळतील. थोडीशी सुरुवात इथे हा ट्रॅक होता, समाधानने पूल केलाय, चेंडू फाईन लेगच्या डिव्हिजन मध्ये सीमा रेषा पलीकडे, मिळतील या चेंडूवर 6 रन षटकार. गोरगरिबांचा दयाळू दाता आला हो नावाला, गोरगरिबांचा दयाळू दाता आला हो नावाला. संजय शेठचं नाव हे गाजतंय पनवेल तालुक्याला, संजय शेठचं नाव हे गाजतंय पनवेल तालुक्याला. सुरुवात थोडी निराशाजनक झाल्यानंतर आता पहा थोडीशी चांगली फटकेबाजी करताना पाहायला मिळत आहेत फलंदाज. मी पहिलंच म्हटलं होतं, कारण की समाधान जोपर्यंत स्ट्राईकवर आहे ना तोपर्यंत अशा पल्लवीत असतील टीम टायगर 11 देवत संघाच्या, कारण की मोठे फटके मारणं तेवढी क्षमता समाधान वाघमारेच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळते. मागील आठवड्यामध्ये शृंखला झाली होती, 14 चेंडूमध्ये 50 धावांची बहारदार खेळी याच ग्राउंडवर समाधान वाघमारेने केली होती. आणि तोच खेळाडू समाधान इज ऑन फायर आपल्याला पाहायला मिळेल. सुनील एडे त्या गोलंदाजीवर पुन्हा एकदा प्रहार केला जातोय, अलाउंड द कार्पेट सायने चेंडू फाईन लेगच्या रिजन मध्ये, मिळतील या चेंडूवर 4 रन चौकार. 4 धावेने पहा पुन्हा एकदा धाव फलक मुसंडे मारताय, धाव फलक जाऊन पोहोचेल. तिसरं षटक प्रगती पथावर असताना 31-31 3 गडी बाद. आता चांगला स्कोर बोर्डला आकार देण्याचं काम ह्या दोन फलंदाजांकडून केलं जात आहे. चांगली सुरुवात मात्र केली नव्हती, आता मात्र धाव फलकाला चांगला आकार देण्याचं काम दोन्ही फलंदाजांकडून केलं जात आहे. तर चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय देवद आणि गावदेवी पेठ यांच्या माध्यमातून. तिसरं षटक प्रगती पथावर असताना धाव फलकावर धावा आपण पाहतोय. 31-31 धावा तिसरं षटक प्रगती पथावर असताना. हाफ ट्रॅक होता, त्याला देखील पहा पुन्हा एकदा मोठा फटका लगवायचा होता, परंतु आता फाईन लेग रिजन मध्ये खेळाडू तैनात. मोठा दे धक्का टीम टायगर 11 देवत संघाला सलामीला आलेला फलंदाज समाधान वाघमारे बॅक टू द डगआउट. गोरगरिबांचा दयाळू दाता आला हो नावाला, गोरगरिबांचा दयाळू दाता आला हो नावाला. संजय शेठचं नाव हे गाजतंय पनवेल तालुक्याला, संजय शेठचं नाव हे गाजतंय पनवेल तालुक्याला. यस पहा गोलंदाज आपण पाहतोय सुनील हेडे असं सांगून जाताना, तुम्ही जर वाघ सिंह असाल ना तर आमच्याकडे शिकाऱ्यांची कमी नाहीये. जालं केलं होतं, जालं मध्ये फसवलं गेलं समाधानला. फाईन लेग रिजन मध्ये खेळाडू तैनात पाहायला मिळाला, अखूट टप्प्याचा चेंडू टाकला होता, त्यावर पूल केला, टॉपेज लागला, एलिव्हेशन कमी पाहायला मिळालं आणि समाधानची खेळ इथं संपुष्टात. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये मोहन फडके. आता पाहूया कोणत्या प्रकारे फलंदाजी करेल. इथे पहा तेच तर्रार गोलंदाजी, सुरेख लायलेन सटीक लायलेन, पंतांचा इशारा येतोय षटक समाप्तीचा. इथे पहा 3 षटके समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागले गेलेत. कैलासवासी विनायक स्मृती टायगर 11 देवत संघ जाऊन पोहोचलाय 4 गडी बाद, टोटल 31. संजय शेठच्या वाढदिवसानिमित्त ठेवले तर क्रिकेट सामने, आमदार प्रशांत दादा शेठ आले तर प्रमुख पाहुणे. संजय शेठच्या वाढदिवसानिमित्त ठेवले तर क्रिकेट सामने, आमदार
आमदार प्रशांत दादा रुचटालेत प्रमुख पाहुणे शशकान दिसले लागले पाहुण्यांचा स्वागत डीजे 3 षटके 15 मिनिटात संपवलेत कंप्लीट 15 मिनिटांमध्ये संपवलेत यांनी 3 षटके टीम गावदेवी पेठ यांचं नक्कीच हार्दिक आभार चला चौथा षटक प्रगती पथावर असताना आता नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये विलीन सुरते गोलंदाजी मार्गावर मोठा फटका इथे पहा चेंडू ओव्हर पिच होता त्यावर कडक प्रहार कडक हिटिंग चेंडू सीमा पार मिलेगा या सिक्सर आई जगदंबा क्रिकेट संघ खानावा गावाचा आई जगदंबा क्रिकेट संघ खानावा गावाचा सचिन मुंडे कॅप्टन भारी हाया संघाचा सचिन मुंडे बॅट्समन भारी हाया संघाचा सचिन मुंडे कॅप्टन भारी हाया संघाचा पहिल्या चेंडूवर इथं पहा विलेन सुरतेचं स्वागत केलं जातंय षटकाराने फलंदाज शुभम पाटीलच्या बॅट मधून निघालेला हा बिग हिट षटकार इथे डावखुरा फलंदाज पहा पुन्हा डाऊन साइडला चेंडू खेळला जातोय चेंडू वन बाउंस सीमारेषा पार मिलेगा यहाँ चौका 4 रन संजय शेठच्या वाढदिवसानिमित्त ठेवले क्रिकेट सामने आमदार प्रशांत दादा रुचटालेत प्रमुख पाहुणे संजय शेठच्या वाढदिवसानिमित्त ठेवले क्रिकेट सामने आमदार प्रशांत दादा रुचटालेत प्रमुख षटकारानंतर हा येतोय चौकार धाव फलकावर धावा आता चांगल्या स्थितीमध्ये टीम टायगर 11 देवत आपण पाहतोय 4 गडी नक्कीच गमावलेत पण धाव फलकावर धावा 41 अद्याप चौथ्या षटकातले काही चेंडू शिल्लक आपण पाहतोय चांगल्या स्थितीमध्ये टीम देवत संघ इथून जर 1-2 मोठे फटके आले ना तर एक मजबूत स्थितीमध्ये जाताना पाहायला मिळेल टीम टायगर 11 देवत चांगला खेळ साकारत असताना आपण पाहतोय खरं तर शुभम पाटीलच्या बॅट मधून एक षटकार एक चौकार लगवला जातोय पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज विलीन सुरते इथे पहा लेग स्टिकच्या थोडासा बाहेर इथे लाईन चेक केली जाते इट्स वाईड कॉल यस इथे अवंतर धावसंख्येमध्ये बदल होईल पहा अवंतर धावसंख्येने धावफलक पुढे 42 धावा चौथा षटक प्रगती पथावर असताना धावफलकावर 42 धावा लागलेत इथे स्लोर होता पिक करू शकला नाही फलंदाज पहा गतीमध्ये परिवर्तन केलं फेरेशन केलं गेलं त्यावर डॉट चेंडू फेकला जातोय चला पुढील होणारी लढत आरसीसी भगतवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल पहा आई गावदेवी नारायण दोन्ही संघनायकाला विनंती असेल या इनिंग नंतर लगेचच टॉस साठी यायचंय पुन्हा एकदा दिशाहीन मारा करण्याचा प्रयत्न गोलंदाजाकडून केला जातोय इथे पुन्हा एकदा अवंतर धाव संख्येमध्ये बदल केला जातोय धावसंख्या 43-43 4 गडी बाद टीम टायगर 11 देवत संघ चला भगतवाडी आणि नारायण दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण यावं टॉस का बॉक्स कक्षात हाफ ट्रॅकर होता पहा मोठा फटका लागवायचा होता परंतु चेंडू आणि चेंडू फळीमध्ये कोणताही संपर्क नाहीये इथं होईल डॉट चेंडूची सांगता वन बाउन्स दिला जातोय आणि इथे डॉट चेंडू होईल सांगता विलीन सुरते थोडस कमबॅक करून देताना पहा पहिल्या चेंडूवर षटकार आला तर दुसऱ्या चेंडूवर चौकार त्यानंतर चांगले चेंडू फेकले जात आहेत शेवटचे 2 चेंडू शिल्लक असताना इथे लोअर फुटॉस टाकला तर ऑन साइडला चांगलं क्षेत्रक्षेत्र पाहायला मिळालं दुखापत इथं कोणतीही दुखापत नाहीये खेळाडू इथे चेंडू अडवला जातोय या चेंडूवर मिळेल 2 धावा 2 धावेने धावफलक पुन्हा एकदा पुढे जातोय धावफलक जाऊन पोहोचतोय 45 4 विकेट्स डाऊन टीम टायगर 11 देवत या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक असेल पहा स्लॉगवरचं षटक असताना मिलिंद सुरते थोडासा कमबॅक करून देताना टीम गावदेवी पेठ संघासाठी इथे पहा पुन्हा एकदा मोठा फटका लागवायचा होता दिशाहीन मारा पुन्हा एकदा लेग स्टिकला चेंडू जाताना आपल्याला पाहायला मिळाला पंचांनी लाईन चेक केले इथे पुन्हा एकदा अवंतर धावसंख्येचा इशारा धावसंख्या पुढे धावसंख्या 46 आकड्यावर जयेश मात्रे आम्हाला कळतात हा 9वा चेंडू हातल्यात असताना खेळाडू
हा प्रकार पुन्हा एकदा या चेंडूवर प्रहार केला जातोय. चेंडू जाईल बॅकवर्ड स्पेलच्या दिशेने. वन बाउंस सीमारेषा पार. मिलेगा यहाँ चौका 4 रन. इथे पहा षटकाची समाप्ती होईल. 4 षटकाचा खेळ इथं संपन्न झालाय. पहिलं सत्र इथं समाप्तीनंतर धाव फलकावर धावा आपण पाहतोय. टीम कैलासवासी विनायक स्मृती टायगर 11 देवद जाऊन पोहोचलाय 50 आणि 51 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय ते गावदेवी पेठ संघासमोर. कोणत्या प्रकारे धावा चेस केल्या जातील गावदेवी पेठ संघ का डिफेंड करेल टायगर 11 देवद संघ हे देखील पाहणं तितकंच गरजेचं राहील. तोपर्यंत आपण समालोचन कक्षामध्ये करणार आहोत बदल. आजच्या दिवसामध्ये आम्हाला जोडले गेलेत आमचे साथी समालोचक लहू फडके मॅन फ्रॉम खेरणे यांच्याकडे आपण इथे वळणार आहोत. धन्यवाद. चला गावदेवी पेठ संघ आपण लाईनअप मध्ये मैदानाच्या बाहेर व्हा एका लाईनीमध्ये आणि नाणेफेकीसाठी आपण इन्व्हाइट करूया अगदी भगतवाडी आणि नारायण संघनायक या आपण. नारायण संघाचा संघनायक आलाय तर आरसीसी भगतवाडी संघ आपला संघनायक येऊ द्या. चला आरसीसी भगतवाडी संघनायक येऊ द्या. नाहीतर तुम्हाला पॅनल्टीला सामोरे जावं लागेल. चला आपण टॉस करूया. पहिल्या फेरीतील तिसरा सामना टॉस साठी इन्व्हाइट करूया आपण चिंचवली गावचे आमचे चिंचवली संघाचे कोच बालाराम बुवा यांना विनंती करू की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे आणि तिथे जॉईंट होतील आमचे लवेश दिघे. चला इथं नाणेफेक केली जाते. श्रीराम 11 चिंचवली संघाचे टीम मॅनेजर बालरामभाऊ पाटील यांच्या शुभ हस्ते नारायण आणि भगतवाडी यामध्ये टॉस केला जातोय. हेड आणि टेल असं नाणेफेक असेल. कोण मागेल कॉल कोण करेल. चला नारायण संघाचा संघनायक इथं कॉल करेल. हेड इज अ कॉल अँड हेड इट इज. तर नारायण संघाने टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल. फलंदाजी. तर 5 षटकाचा सामना आहे. 5 षटकामध्ये पहा आपण 5 नवीन फ्रेश बॉलर इथे यूज केले जातील या स्पर्धेमध्ये. या संकल्पनेबद्दल काय म्हणसाल. नक्कीच नक्कीच खूप छान संकल्पना आहे कारण का प्रत्येक टीम मध्ये 5 ते 6 बॉलर असतात. त्यांना त्यांची गुणवत्ता दाखवायला नाही भेटत. ही संकल्पना चांगली वाटते. 5 बॉलर म्हणजे प्रत्येकाला आपला खेळ दाखवायची संधी भेटते. येस निश्चितच चांगली बाईट तुमच्या माध्यमातून ऐकायला मिळाली. नारायण विन द टॉस डिसाइड टू बॅट फर्स्ट आपल्याला पाहायला मिळते. संघासाठी तुम्हाला शुभेच्छा असतील. टॉस गमावलाय भगतवाडी संघ. टॉस जिंकला असता तर निर्णय काय घेतला असता. फलंदाजी घेतली असती. यस इथे पहा या स्पर्धेमध्ये खर तर या आयोजनाबद्दल आणि सचिन दादा मुंडेंबद्दल 2 शब्द. आयोजन तर खूप भारी इथं खेळण्याची आम्हाला संधी दिली. धन्यवाद मानतो आयोजकांचा. येस धन्यवाद. इथे पहा टॉस का बॉक्स कक्षामध्ये आपण पाहतोय नाणेफेक जिंकली नारायण संघाने आणि फलंदाजी स्वीकारले. धन्यवाद. ओव्हर टू कॉम बॉक्स. थँक्यू सो मच लवेश. तर आपण मैदानाकडे बोलूया जिथे सामना तुम्हाला दुसऱ्या फेरीतील पहिला सामना पाहायला मिळतोय. गावदेवी पेठ विपक्ष कैलासवासी विनायक स्मृती टायगर 11 देवत. 50 धावा बनवल्या गेल्यात आणि 51 धाव्यांचं लक्ष आता मात्र गावदेवी पेठ संघापुढे राहिलं गेलंय. पहिल्या मॅचचा हिरो अगदी आपण पाहिलं सागर पाटील या मॅच मध्ये काहीच करू शकला नाहीये. 0 वरती बाद झाला परंतु तरी सुद्धा त्या संघाने हार मांडली नाही. कौतुक करावं लागेल शुभम पाटील आणि समाधान वाघमारेचं ज्याने चांगलं योगदान दिलं.
चलो हम बीच मैदान में मुकाबले की तरफ रुख करेंगे। दूसरे राउंड का ये पहला मुकाबला गावदेव पेट बनाम टाइगर 11 देवत। देवत टीम ने पहले बल्लेबाजी की, 50 रन बनाए, 51 रनों का लक्ष्य दिया गया। 4 ओवर का मुकाबला, 51 रनों का पीछा करने उतरी सलामी जोड़ी। यहां से पेट टीम की सलामी जोड़ी सुनील येड़े और उनके साथ में विलिन सुरते और सागर पाटिल गेंदबाजी के लिए तैयार। अंपायर का सिग्नल यहां से मिला, यानी कि गेंदबाज को यहां से तैयार रहना होगा। पहली गेंद इस सत्र की, पहली गेंद स्विंग एंड मिस। सुनील येड़े ऑन स्ट्राइक में खड़े जरूर थे, लेकिन घुटने का थोड़ा मोड़ा जरूर था पिछले वाले, लेकिन बल्ले के पल्ले गेंद नहीं आई। बल्ले को बगैर छुए गेंद विकेट कीपर के दास्तानों में जाके बैठ गई, यानी 1-0 जरूर देखने को मिला। दूसरी गेंद यहां से पैर थोड़ा सा स्किड हो चुका था गेंदबाज का, जरूर वापस तैयार रहेंगे, ज्यादा इंजरी नहीं होगी, यही हम दुआ करेंगे। सेफ्टी फर्स्ट, सुरक्षा पहले देखनी चाहिए। दूसरी गेंद यहां से फेंकने के लिए सागर पाटिल तैयार। पिछला मुकाबला जरूर 90 रन बनाए थे, वो मुकाबला जीता था देवत टीम ने, और गावदेव पेट टीम को देखा जाए तो 40 रन बनाने थे, वो आसानी से बनाए थे, लेकिन इस मुकाबले में 51 रन बनाने हैं। 4 ओवर का ये मुकाबला, दोनों टीमें भी यहां से जीत की कोशिश जरूर करेगी कि तीसरे राउंड में कौन क्वालिफाई होगा, क्योंकि हर एक दिन में एक टीम क्वालिफाई की जाती है सुपर 6 के लिए। इस टूर्नामेंट की इनामी राशि है 50,000 पहले नंबर की, और प्लेयर ऑफ द सीरीज के लिए 70,000 की 2 व्हीलर बाइक। यह हमारा सरपंच चषक 2024 का ये टूर्नामेंट आई जगदम्बा 11 खाना आयोजित है, सरपंच चषक 2024। विलिन सुरते इनसाइड आउट, डीप एक्स्ट्रा कवर से बाहर, पहली गेंद के ऊपर विलिन सुरते के बैट से आया शानदार 4 रन। शशिकांत दिसले लागले पाहुण्यांचा स्वागत करायला, शशिकांत दिसले लागले त्यांचा स्वागत करायला, मेरे गावाच्या संजय शेटचं नाव गाजतंय तालुक्याला, मेरे गावाच्या संजय शेटचं नाव। थैंक यू सो मच। चौवा तो आया, चौवे की मदद से टोटल रन यहां से बने 5 रन 3 गेंदों के ऊपर। पहली गेंद डॉट, दूसरी गेंद के ऊपर 1 रन, और तीसरी गेंद के ऊपर इनसाइड आउट, डीप एक्स्ट्रा कवर से बाहर। क्लासिकल स्ट्रोक मिलिन सुरते के बल्ले से चौवा देखने को मिला। गेंदबाज तैयार, सागर पाटिल, फिर एक बार गेंद जाएगी सीधा डीप एक्स्ट्रा कवर से बाहर, इस मर्तबा मिलेंगे 6 रन। शशिकांत दिसले लागले पाहुण्यांचा स्वागत करायला, शशिकांत दिसले लागले त्यांचा स्वागत करायला, मेरे गावाच्या संजय शेटचं नाव गाजतंय तालुक्याला। थैंक यू सो मच। चौवे के बाद छक्का, यानी 2 गेंदों के ऊपर 10 रन यहां से विलिन सुरते के बल्ले से देखने को मिले। 11 रन अब बन चुके, अब चाहिए 40 रन। 51 रनों की जरूरत, 40 रन अभी दूरी है, 11 रन यहां से बन चुके हैं। गेंदबाज तो यार सागर पाटिल, इसके ऊपर अभी आक्रमण होना चालू हो चुका है। सामने विलिन सुरते, बल्ले का बाहरी किनारा, कैच का मौका, पहली स्लिप में कोई गलती नहीं, यानी विलिन सुरते का अब लौटना होगा। काटा बदलने वाली गेंद सागर पाटिल ने डाली, और बल्ले का बाहरी किनारा, पहला विकेट मैदान से बाहर गावदेव पेट टीम का विलिन सुरते। आई जगदंबा क्रिकेट संघ खानाव गावाचा, आई जगदंबा क्रिकेट संघ खानाव गावाचा, सचिन मुंडे कॅप्टन भारी हाया संघाचा, सचिन मुंडे बॅट्समन भारी हाया संघाचा, सचिन मुंडे कॅप्टन भारी हाया। चलो नया खिलाड़ी, अब पिछले मैच का हीरो कल्पेश सालदूर,
इस ओवर के आखिरी गेंद। पहली गेंद रिवर्स का यहाँ से प्रयास, बल्ले का अंदरूनी हिस्सा, यानी 2 गेंदों के ऊपर 2 बड़े झटके यहाँ से गावदेव पेट टीम के लिए। कल्पेश भी पॅव्हेलियन की तरफ अब लौट चुके। मेरे गावाच्या संजय शेठचं नाव गाजतंय तालुक्याला, संजय शेठ पाटील मेरे गावाचा लय नावा रूपाला, संजय शेठ पाटील मेरे गावाचा लय नावा रूपाला। थैंक यू सो मच। देखिए पहला ओवर का खेल यहां से समाप्त, 11 रन तो जरूर बने, लेकिन उसके बाद में 2 गेंदों के ऊपर 2 बड़े झटके। विलिन सुरते और कल्पेश सालदूर, ये 2 बड़े खिलाड़ी मैदान से बाहर। 11 रनों के भीतर 2 बड़े झटके गावदेव पेट टीम को अब चाहिए। 18 गेंदों में 40, 24 में 51 बनाने थे। पहली ओवर में तो 11 बन गए, लेकिन 2 विकेट गंवाने पड़े। अब नया खिलाड़ी मैदान के अंदर गुड्डू मात्रे। और गेंदबाजी के लिए यहां से गेंदबाज तैयार शुभम पाटिल, जिन्होंने बल्लेबाजी अच्छी की। 9 गेंदों में 18 रन जिन्होंने बनाए। तो अब यहां से गेंदबाजी भी अच्छी करनी होगी। अगर यहां से रन बने, कम से कम 11 या 12 रनों की तरफ देखना होगा इस समय गावदेव पेट टीम को। और सुनील एड़े जब तक मैदान के अंदर रहेंगे तो यकीनन रन बनेंगे, लेकिन पहले मैच में सुनील का बल्ला चला नहीं। इस मैच में क्या होगा? फुल टॉस, सीधे बल्ले से खिलाड़ी मौजूद लॉन्गॉन के क्षेत्र में 1 ही रन बनेगा। हालांकि गेंद अक्सर क्रिकेट में देखा जाए तो फुल टॉस बॉल ज्यादातर खराब होते ही, लेकिन उसके ऊपर भी गैप ढूंढना है जरूरी होता है। इस मर्तबा सुनील एड़े को काम अच्छी तरीके से निभा नहीं पाया। सिंगल तो बना, स्ट्राइक रोटेट होगा, यानी गुड्डू मात्र अब स्ट्राइक एंड के ऊपर आएगी। 12 रन बने, यानी अब 39 रन चाहिए महज 17 गेंदों में। 39 रन अब यहां से बनाने। गेंदे बचे आपके पास 17, और सामने गुड्डू मात्रे, गेंदबाज शुभम पाटिल। पहली गेंद के ऊपर सिंगल तो बना, अब स्ट्राइक एंड पे गुड्डू मात्रे आए तो थोड़ा फील्ड में सजावट, क्योंकि दाहिने हाथ के बल्लेबाज था सुनील एड़े। पहली गेंद जड़ में जरूर थोड़ी सी अपील की थी, लेकिन अंपायर ने बताया भाई लेग बाइज के माध्यम से सिंगल बनेगा। एक गेंद आपकी ऑब्स्टिक से बाहर जाने वाली गेंद थी, यानी 1 रन तो और जुड़ेगा। कुछ समय के लिए पेट टीम के सभी खिलाड़ियों की सांसें रुकी थी कि यार ये भी विकेट मैदान से बाहर जाएगा, लेकिन नहीं। अंपायर ने बताया 1 रन साथ में जुड़ जाएगा, यानी 13 रन अब बने, यानी अब 38 रन चाहिए। 38 रन अभी भी यहां से बनाने हैं। गेंदे बच्चे आपके पास में 16। गावदेव पेट प्रीमियर लीग जो हुआ उसमें सुनील एड़े का बल्ला तो खूब चला था, लेकिन आज इस मैदान के ऊपर चलना चाहिए। उस हर एक मैच में उनका बल्ला आग उगल रहा था, अब इस मैच में उनसे जरूरत है। टीम को जो आपके पास से जो उम्मीद है, उम्मीद के ऊपर आज आपको खरा उतरना होगा। सुनील एड़े, ये देखिए यार्कर लाइन वाली गेंद, हेलीकॉप्टर उड़ाने की जरूर कोशिश, लेकिन बल्ले का निचला हिस्सा गेंद को छुआ। महज 1 ही रन बना यहां से। 14 रन यहां से बने। अब 37 रन दूरी होगी जीत के दहलीज के पार जाने के लिए गावदेव पेट टीम को। और गेंदे आपके पास अब मिलेगी 15 गेंदे। जरूर हर एक गेंद जैसी सिंगल बनेगा या डॉट निकलेगी, आपको प्लान बदलना होगा, क्योंकि एक आध बड़ा हिट तो आना ही चाहिए, लेकिन आगे कौन आएगा, इन 2 बल्लेबाजों को सोचना होगा। अजय मुंडे और मिलिंद यादव, इनकी ओर से मिलिंद यादव इनकी ओर से सिक्सर हैट्रिक के लिए 1000 रुपए का इनाम मिलेगा बल्लेबाजों को। इसी बीच गेंद तो डॉट आई, यानी प्रेशर और भी बढ़ेगा। 14 गेंदे अभी बचे और जीत के लिए चाहिए यहां से 37 रन, यानी कि 37 बनाने होंगे।
अब 2 गेंदे बचे तो 2 में एक आध बड़ा हिट लगाना चाहिए, कैलकुलेशन होना चाहिए, यहां से कैलकुलेशन वाली दिमागी बल्लेबाजी होनी चाहिए। जरूर सुनील एड़े भी सोच रहे होंगे कि अगले ओवर में क्या करना चाहिए, लेकिन फिलहाल तो स्ट्राइक एंड पे गुड्डू मात्र है, तो उन्हें भी प्रयास करना चाहिए कि हम भी एक आध बड़ा स्ट्रोक लगाएंगे। कोशिश तो जारी है लेकिन बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं, यानी एक और गेंद डॉट। यहां से प्रेशर जरूर बल्लेबाजी करने वाली टीम के ऊपर बढ़ता जाएगा। अब गेंदे बची यहां से 13 और यहां से रन बनाने होंगे मैच 37 रन, यानी कि 37 अभी भी बनाने हैं। अगर ये गेंद डॉट आई तो जरूर प्रेशर बढ़ेगा, 18 की औसत से भी ज्यादा रन बनाने होंगे। अब तो टोटल यहां से बन चुके हैं 14, तो 18 रन हर एक ओवर के पीछे कैसे बनेंगे भाई, उसके लिए अभी कोशिश करनी चाहिए। गेंदबाजी शुभम पाटिल अच्छी गेंदबाजी कर रही है, पहली 3 गेंदों पे 3 सिंगल, बाद में 2 गेंदे डॉट। ये देखिए सीधे बल्ले से गेंद जाएगी सीधा लॉन्ग ऑन के क्षेत्र में, 2 रनों की कोशिश, रन आउट का मौका था लेकिन थ्रो शायद धीमे गति से आया। ओवर नंबर दूसरा यहां से टोटल समाप्त हुआ, टोटल रन यहां से बने 16, यानी अब 12 में चाहिए 35। ग्रामस्थ मंडळ खानाव गावाचा आहे बघा साथीला, आई जगदंबा 11 क्रिकेट संघ आहे बघा सोबतीला। ग्रामस्थ मंडळ खानाव गावाचा आहे बघा साथीला, आई जगदंबा 11 क्रिकेट संघ आहे बघा सोबतीला। स्वर्गीय जगन्नाथ शेट्टीसले मैदानावरती सामना पाहूया, स्वर्गीय जगन्नाथ शेट्टीसले मैदानावरती। देखिए गेंदबाजी करने वाली टीम देवत टीम 4 मिनट 20 सेकंड में आपको ये ओवर समाप्त करना है, इस बात के ऊपर जरूर गौर कीजिए, वरना आखिरी ओवर के लिए एक खिलाड़ी अंदर लेना होगा, यानी कि 4 मिनट के भीतर आपको ये ओवर समाप्त करनी होगी। जरूर टाइमर थोड़ी देर के लिए आपने स्टॉप किया है क्योंकि ड्रिंक्स ब्रेक मैदान के अंदर है। जैसे ही तीसरे ओवर की शुरुआत होगी टाइमर वापस ऑन किया जाएगा। 4 मिनट 20 सेकंड के अंदर ये 6 गेंदें फेंकनी है और ऋतिक वाघमारे तैयार। जरूर आज मोरबे टीम जरूर देखने को मिलेगी, डीसीसी मोरबे। कल यंगस्टार मोरबे टीम थी और आज उनके सपोर्ट सिस्टम के लिए वापस वही दर्शक आए। चलो गेंद स्टार्ट, यहां से फुल टॉस, इनसाइड आउट, डी पॉइंट की तरफ गेंद भाग रही है। खिलाड़ी तो कोशिश कर रहा था लेकिन गेंद पहुंच से बाहर, गेंद जाएगी 4 रनों के लिए। चलो पहला चौवा तो मिला, अब चाहिए 11 में 31। जैसे जैसे गेंदें आगे बढ़ेगी, डॉट गेंदें आएगी, विकेट आएगी, चौवा छक्का लगेगा, समीकरण बदलेगा जरूर। अब 11 में 31 चाहिए। गेंदबाज ऋतिक वाघमारे उनका वेलकम किया, बल्लेबाज सुनील येड़े ने। यह अच्छा स्ट्रोक क्लासिकल था, हालांकि पॉइंट के क्षेत्र में खिलाड़ी जरूर था लेकिन उससे बीट किया गेंद ने और गेंद सीधा बाउंड्री से बाहर 4 रनों के लिए। चलो 11 में अब 31। मिस टाइमिंग है, खिलाड़ी है मिड विकेट के क्षेत्र में और कोई गलती नहीं, यानी सुनील येड़े के लौटना होगा। ये अहम समय के ऊपर ये करारा झटका लगा गावदेव पेट टीम को। सुनील येड़े बैक टू द पवेलियन। मेरे गावाच्या संजय शेट्टी नाव गाजतंय तालुक्याला, मेरे गावाच्या संजय शेट्टी नाव गाजतंय तालुक्याला। संजय शेट्टी पाटील मेरे गावाचा नयनावा रूपाला, संजय शेट्टी पाटील मेरे गावाचा नयनावा रूपाला। चलो नया खिलाड़ी अब बीच मैदान के अंदर, नीतेश मात्रे, नीतेश मात्रे।
चलो अब 10 में 31 चाहिए, बड़ा विकेट मैदान से बाहर, ऋतिक वाघमारे अच्छे गेंदबाज। ये देखिए यॉर्कर लाइन वाली गेंद, हेलीकॉप्टर जरूर प्रयास था, एक रन तो बना, दूसरे की कोशिश नहीं होगी। ऑन द स्टंप यहां से थ्रो जरूर आया लॉन्ग ऑन के क्षेत्र से, एक रन साथ ही साथ जुड़ेंगे तो अब 9 गेंदे बचे और 30 रनों की जरूरत। चलो जयदास जी नावड़ेकर, आपका भी हम वेलकम करेंगे। अब 9 में चाहिए यहां से अब 30 रन, और यहां से गिल्लियां बिखेर दी, एक और बड़ा झटका, गुड्डू मात्रे को यहां से लौटना होगा। अब 8 में चाहिए 30 रन। आई जगदंबा क्रिकेट संघ खानाव गावाचा, आई जगदंबा क्रिकेट संघ खानाव गावाचा, सचिन मुंडे कॅप्टन भारी हाया संघाचा, सचिन मुंडे बॅट्समन भारी हाया संघाचा, सचिन मुंडे कॅप्टन भारी हाया संघाचा, सचिन मुंडे बॅट्समन भारी हाया संघाचा। थैंक यू सो मच। यहां से अब नया खिलाड़ी अनीश बीच मैदान में, अनीश सुरते। चलो अब 8 में चाहिए 30 रन। यहां से तो बल्लेबाजी करने वाली टीम गावदेवी पेट काफी मुश्किलात के घेरे में घिर चुकी है। अब 8 में 30 बनेंगे कैसे, और ऋतिक वाघमारे क्या बढ़िया गेंदबाजी यहां से डिलीवर कर रहा है। ये देखिए स्विंग एंड मिस वाली गेंदबाजी, ऑप्शन ऑफ यॉर्कर, यहां से गेंदबाजी यानी जहरीली गेंदबाजी यहां से ऋतिक वाघमारे कर रहे हैं, सुपर बॉलिंग। अब 7 में चाहिए 30, आखिरी गेंद बची है, मस्ट नीडेड गेंद, उड़ाया तो जरूर है इस गेंद को, खिलाड़ी है, कैच का मौका, और इस ओवर में झटका नंबर 30 मिला गावदेवी पेट टीम को। आतिश सूरत मैदान से बाहर। मेरे गावाच्या संजयचे नाव गाजतंय तालुक्याला, मेरे गावाच्या संजयचे नाव गाजतंय तालुक्याला, संजय पाटील मेरे गावाचा नयनावा रूपाला, संजय पाटील मेरे गावाचा नयनावा रूपाला। थैंक यू सो मच। एक और झटका लगा गावदेवी पेट टीम को। अब यहां से रन बना रहे हैं 30, और गेंदे आपके पास मैच है, यानी रिंकू सिंह की तरह आपको 5 छक्के दागने होंगे। एक रात में हीरो बने थे रिंकू सिंह, दयाल सिंह थे शायद वो गेंदबाज, किसी ने सोचा नहीं था कि ये 5 छक्के लगाएगा रिंकू सिंह, लेकिन उसने लगाए और अपने तकदीर के दरवाजे भी खोले, और इंडियन क्रिकेट टीम में उन्हें जगह भी मिली। तो शायद गावदेवी पेट टीम का एक खिलाड़ी सामने बल्लेबाज नीतेश। अब मैच 5 में 5 छक्के, सामना यहां से भी जीत सकती है टीम, बस 5 छक्के लगाने चाहिए। रिंकू सिंह को याद कीजिए वरना युवराज सिंह को याद कीजिए, बस 5 छक्के यहां से दागिए कि उन्होंने उस वक्त क्या सोचा होगा और कैसे बल्लेबाजी की होगी। आप भी कर सकते हैं, गेंदबाज तैयार, छक्का नंबर नहीं, यहां से कोई छक्का नहीं आएगा, मैच 2 रन बनेंगे। चलो मैच अभी भी बन सकता है क्योंकि 4 में 28। वैभव पाटिल ने कई बार ये कारनामा किया है, अगली मैच में भी देखने को मिलेगा, लेकिन यहाँ पे ये खिलाड़ी कर पाएगा क्या, क्योंकि सामने गेंदबाज मोहन पड़के, अगर गेंदबाज ने 2 गलती की तो रन बन सकते, क्रिकेट में होते रहता है। लेकिन शायद यहां से आप वाइट की अपील कैसे मांग सकते हो भाई, आप बैकफुट पे खड़े रह के आप ऑफस्टिक की बाहर वाली गेंद मांगोगे, वाइट तो नहीं मिलेंगी, यानी डॉट गेंद। अब सामना पूरी तरीके से खुल चुका है, यानी कैलाशवासी विनायक स्मृति टाइगर 11 देवट टीम जीत के कगार पे खड़ी, और इसी बीच ये गेंद भी अच्छी है, यानी जीतेगी जरूर अब टाइगर 11 देवट टीम। वाइट अंपायर नहीं, वाइट नहीं ना, यस बैट कट है। अब उस वाइट का भी कुछ
स्क्वायर लेग अंपायर तो सिग्नल बताया तो क्या करेंगे भाई। चलो कोई बात नहीं, लेकिन वो सिंगल उतने मायने भी नहीं रखता इस मैच में। अभी फिलहाल कुछ बचा नहीं है, तो वो गेंद वाइड जरूर अंपायर ने दी है। एक गेंद वापस फेंकनी होगी गेंदबाज को। टोटल अभी गेंदे बचे कुल मिला के चलो यहाँ से सीधे बल्ले से 4 रन मिले। हालांकि उतने कारगर साबित नहीं होंगे ये चौवे, लेकिन अपनी बल्लेबाजी का कॉन्फिडेंस लेवल थोड़ा सा बढ़ेगा। जब कल के दिन में मैच जब खेलने जाएंगे तो उन्हें भी थोड़ा पता चलेगा कि हमारे बल्ले के ऊपर जब गेंद लगती है तो उन्हें भी चौवा मिलता है। शायद अलग सा कोशिश यहाँ पे, लेकिन यहाँ से जीत दर्ज की कैलाशवासी विनायक स्मृति टाइगर 11 देवट टीम ने। कांग्रेचुलेशन देवट टीम, हार्ड लक गावदेव पेट। चलो लाइनअप के साथ अंदर जाइए, सेकंड कीजिए और बाद में इस टूर्नामेंट को आप अलविदा कर सकते हैं। क्रिकेट में तो हार जीत चलते रहते हैं, लेकिन आपने अच्छी कोशिश की गावदेव पेट टीम, विलियन सुरतैन टीम प्रयास अच्छा किया। हालांकि पहले सत्र में थोड़ी सी गलती जरूर हुई,